तर इतिहासातल्या म्हैसूरचा शासक टिपू सुलतान याचं भूत पुन्हा एकदा महाराष्ट्रात जागं झालं। टिपू सुलतानची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केली आहे आणि यावरूनच महाराष्ट्रात आज दगडफेक झाली आणि तीही पुण्यात। भाजपनं काँग्रेस विरोधात आंदोलन केलं आणि इथेच काँग्रेस कार्यकर्त्यांवर दगडफेक झाली। यात अनेकांची डोकी देखील फुटली। बघूया आज नेमकं काय काय घडलंय पुण्यात। टिपू सुलतानवरून वाद, काँग्रेसच्या विरोधात राज्यभरात पडसाद। टिपू सुलतानची महाराजांशी तुलना, राज्यभरात घमासान। टिपू सुलतानचा गौरव, शिवप्रेमींचा संताप। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना मराठा साम्राज्यावर हल्ला करणाऱ्या टिपू सुलतान सोबत केली आणि याचेच राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत। पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाच्या समोर आक्रमक आंदोलन केलं। हर्षवर्धन सपकाळ आणि राहुल गांधी यांना टिपू सुलतानच्या वेशात दाखवून त्या पोस्टरला जोडेमारा आंदोलन करण्यात आलं। इतक्यात गर्दीतून दगडफेक झाली। भाजपच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या घोळक्यातून दगड आला आणि काँग्रेस कार्यकर्त्याला लागला असा दावा काँग्रेसनं केलाय। याच वेळेला दगडफेकीमध्ये काही कारच्या काचा फुटल्या तर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला डोक्याला दगड लागल्यानं रक्तस्राव होऊन तो रक्तबंबाळ झाला। पुण्याच्या इतिहासामध्ये लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम आज पोलिसांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी केलंय। आणि दुर्दैव या गोष्टीचं आहे की पुण्यनगरीचे महापौर हे या आंदोलनाचं नेतृत्व करत होते। ज्यावेळेला दगडफेक होत होती महिलांच्यावर, त्यावेळेला या भाजपच्या महिला महापौर शांतपणे उभ्या होत्या आणि हसत होत्या। या घटनेचा आम्ही निषेध करतो। आम्ही पोलिसांना काल सुद्धा सांगितलं की ही संस्कृती नाही, आमच्या पक्षावर ही तिसऱ्यांदा हमला होतोय आणि याच बरोबर दगड घेऊन आलेली होती, दगडफेक केलेली। पोलिस आमच्या कार्यालयाच्या आत शिरून आमची गचंडी पकडून आमच्या महिलांना अवाच्य शब्दामध्ये भाषा केली, धक्काबुक्की केली। ते PI चव्हाण साहेब, त्यांच्यावर कारवाई निलंबनाची झाली पाहिजे, महापौरांना निलंबित केलं पाहिजे, धीरज घाटेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। या राड्यानंतर पुण्यातलं राजकीय वातावरण तापलंय। भाजपचं म्हणणं आहे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच आधी दगडफेक केली। वातावरण तापण्याची चिन्ह असल्यानं पोलिसांनी आधीच बंदोबस्त तैनात केला होता। मात्र या दगडफेकीत एका महिला कॉन्स्टेबलला सुद्धा दगड लागल्यानं ती जखमी झाली। त्यानंतर जे आहे यांच्यामध्येच काही कार्यकर्त्याने दोन्ही बाजूने तुरळक जे आहे दगडफेक केली आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे से आतापर्यंतच्या माहितीनुसार 3 काँग्रेसचे कार्यकर्ते, 2 BJPचे कार्यकर्ते, 2 पोलीसचे कॉन्स्टेबल्स आणि 2 पत्रकार यांना जे आहे से किरकोळ जखम झालेली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानानंतर महाराष्ट्रात भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहेत। सोलापूर, अकोला, संभाजीनगर, नाशिक, सांगली, नागपूर इथे भाजपनं हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात रान पेटवलं। पण पुण्यातल्या आंदोलनानं मात्र मोठा तणाव निर्माण झाला। काँग्रेसकडून भाजपचे शहराध्यक्ष नीरज घाटे यांना अटक करण्याची मागणी झाली आहे। माझ्या वक्तव्याची मोडतोड करून धचामा करून देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत असं मी सांगितलं होतं आणि त्याचा प्रत्यास पुण्यात आलाय।
पुण्यातील भाजपचे गुंड पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले आणि त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक करत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसह पत्रकार भगिनींवर प्राणघातक हल्ला केला। भाजपच्या या गुंडगिरीचा आम्ही तीव्र निषेध करतो। पुणे पोलिसांनी दंगलखोर भाजप गुंडांना चिथावणी देणाऱ्या धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपच्या दंगलखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। काल आम्ही पर्वती पोलीस स्टेशनला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। आम्ही केवळ गुन्हा दाखल करून थांबणार नाही, आम्ही या विषयामध्ये न्यायालयात धाव घेऊन तुम्हाला कायदेशीर तर कारवाई करूच, पण हर्षवर्धन सपकाळ तुम्ही या महाराष्ट्रामध्ये ताठ मानेने फिरून दाखवा। महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक गावागावातला जिल्ह्यातला मावळा तुम्हाला चौकात अडवेल आणि तुम्हाला प्रश्न विचारेल। पुणे पोलिसांनी या संदर्भामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना अडवलं नाही किंवा त्याच्यावर कारवाई केली नाही, त्यामुळे या मोर्चाला हिंसक वळण मिळालं आणि ते भाजपच्या कार्यकर्त्यांची डेअरिंग वाढली। त्यांनी काँग्रेस पक्षाच्या आमच्या काँग्रेस भवन कार्यालयावर दगडफेक केली, गाड्यांच्या काचा फोडल्या, आमचे 3 कार्यकर्ते जखमी केले, त्याच्यामध्ये एकाला खूप मोठी गंभीर दुखापत झाली डोक्याला। त्यामुळे हे पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि ज्यांनी दगडफेक केली तो भाजपचा युवा मोर्चाचा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी सगळा हे कृत्य घडून आणले। त्याच्यामुळे 3घांवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्यावर जे जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी आमचे ठिय्या आंदोलन चालू आहे। टिपू सुलतानवरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात चांगलाच संघर्ष सुरू झालाय। आता हा संघर्ष दगडफेकीवर आलाय। पुढे या संघर्षात कोणत्या तलवारी उपसल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।